मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते. तर चला मग या मालिकेचे काही पुढील भाग, काही ट्विस्ट आपण बघणार आहोत. ही ट्विस्ट येत्या एका आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वच जण घरात बसलेले असतात. मुक्ताची तब्येत बरी नसल्यामुळे सईसुद्धा मुक्तासोबत जाण्याचा हट्ट करत असते. तर मुक्ता आणि सई ह्या दोघीजणी हॉस्पिटलमध्ये जातात. तर मुक्ता म्हणत असते, तर सई ही मुक्ताला विचारू लागते, मुक्ताई तुला काय झालंय? तर सई ही विचारू लागते, मुक्ताई तुला काय झालं आणि तुझ्या पोटामध्ये का दुखतंय? तर मुक्ता मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि मुक्ता म्हणू लागते, बाळा आपण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर डॉक्टर सांगतीलच तेव्हा कळेलच. तर मुक्ताला परत सई एकदा विचारायला लागते, म्हणजे मुक्ताई तुझ्या पोटामध्ये बाळ आहे का? तर मुक्ताही खूप खुश होते आणि तर सईचं हे बोलणं ऐकून मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि मुक्ताही खूपच रडू लागते आणि म्हणू लागते, नाही बाळा मी आई ही कधीच होऊ शकत नाही. पण सईला मात्र मुक्ताचंही दुःख राहत नाही आणि सई म्हणत असते, नाही मुक्ताई तू आई होऊ शकतेस. असं म्हणतच दोघीजणी हॉस्पिटलमध्ये जातात. तर हॉस्पिटलमधून डॉक्टर म्हणत असतात की मुक्ता गोखले तुम्ही आई होणार आहात, मुक्ता कोळी तुम्ही आई होणार आहात. हे ऐकून मुक्ता मात्र खूपच खुश होते. तर हे ऐकल्याच्यानंतर मुक्ताला मात्र खूप काही क्षण आठवू लागतात. तिला बाळावरून कोणी काय बोललं होतं ते सर्व काही क्षण आठवून आणि मुक्ता खूपच खुश झालेली असते. तर सईसुद्धा खूपच खुश झालेली असते. सई म्हणत असते, मी दीदी होणार असं म्हणत सई खूपच खुश असते. दोघीजणीही घरी येतात आणि सागरला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण सागर मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. तर मुक्ता ही सागरला गुड न्यूज सांगणारच, पण सागर मात्र दुसऱ्याच टेन्शनमध्ये असतो. तर मुक्ता ही तिथून न सांगताच निघून जाते. सागरला नंतर लक्षात येतं, मुक्ता ही काहीतरी मला सांगण्यासाठी आल्या होत्या पण मी त्यांचं काही ऐकलंच नाही. तर मुक्ता ही हॉलमध्ये असते. तर सागरच्या लक्षात येतं की मुक्ता काहीतरी सांगणार होत्या. सागर हा मुक्ताला विचारण्यासाठी हॉलमध्ये जातो आणि सर्वात एकदा विचारतो. तर मुक्ता ही सर्वात एकदा सर्व काही सांगते. तर इंद्रा मात्र खूपच रागावते आणि म्हणत असते, हे काही शक्य नाही. आणि सागरच्याही पायाखालची जमीन सरकते आणि सागर विचार करू लागतो, हे कसं शक्य आहे? पण मुक्ता मात्र खूपच खुश असते आणि सागरसुद्धा मुक्ताकडे बघून खुश होतो. तर इंद्रा मात्र मुक्ताला खूप सारं काही बोलत असते आणि सई सर्व काही ऐकत असते. तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.